महिन्यानंतर मान्य केले. म्हणजे आम्ही म्हणत होतो त्या गोष्टीला शिक्कामोर्तब झालं. आम्ही हेच सांगत होतो की अजितदादांची इच्छा होती पक्ष एकत्रीकरण करण्याची, आणि ती पक्ष एकीकरण करण्याच्या बाबतीमध्ये अजितदादा हयात असताना झालं होतं. त्यावेळेला काही लोकांनी सांगितलं होतं की अशी चर्चा झाली नव्हती, परंतु कालांतराने तटकरे साहेबांनी मान्य केलं. याचा अर्थ असा होता की ही चर्चा तशी झाली होती, पण आता दादा गेल्यानंतर या चर्चेला पूर्णपणाने विराम झाला होता. बरं साहेब, विलिनीकरणाचं काय पण दोन्ही राष्ट्रवादीच्या आता तुम्ही तरी चर्चा करणार का त्यांच्यासोबत? नाही, आता अशी कशी चर्चा नाही, कोणताही प्रस्ताव नाही. हे तुमच्या सूत्राकडून फक्त चर्चा आमच्या पक्षाची येतात. मला वाटतं की आता आम्ही पक्ष वाढवण्याच्या संदर्भातली भूमिका घेऊनच दौरे चालू केलेले आहेत. आम्ही स्वतःच्या ताकदीवर उभं राहण्याचा पहिला प्रयत्न करतोय. प्रस्ताव कुठे आले नाही, ना विलिनीकरणाचा आला, ना काँग्रेसचा आला, ना एनडीएचा आला, कोणताही प्रस्ताव आले नाही. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यामध्ये संभ्रमावस्था होते. मला वाटतं की आता अशा प्रकारचा कुठला प्रस्ताव आलेल्यामुळे त्याच्यावर चर्चा करणं योग्य नाही. डिलिमिटेशन संदर्भात भाजप चांगलेच आग्रही दिसत आहे. प्रत्येक पक्षी ते खासदारांच्या ते जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे. असं आहे की भाजपाचा ज्यावेळा एखाद्या गोष्टीच्या विरोधामध्ये निकाल गेला की तो त्यांचा प्रतिष्ठेचा प्रश्न होतो. आता डिलिमिटेशनच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला मागच्या याच्यामध्ये त्यांचं मंजूर झालं नाही विधेयक, तेव्हापासून त्यांनी ऑपरेशन सुरू केली. अगदी पश्चिम बंगालपासून अनेक ठिकाणी केलेले, अनेक लोकांशी बोलत आहेत. मला वाटतं की डिलिमिटेशन करण्याच्या बाबतीमधले ते आग्रही आहेत, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची दुमत नाही. डिलिमिटेशन करताना फक्त आपलं म्हणणं एवढंच आहे की महिला आरक्षण आणि आहे त्या राज्यामध्ये 50% आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये महिलांचं तसा निर्णय किंवा त्यांचा काय प्रस्ताव येतो त्याच्यावर पक्षाची धोरणं ठरवली जाते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितलं की 2014 आणि 19 मध्ये जर भाजप सोबत आले असते तर पंतप्रधान किंवा राष्ट्रपती बनले असते. आताही वेळ गेली नाही असं प्रधान किंवा राष्ट्रपती झाले असते. आताही वेळ गेली नाही असं सांगितलं. पवार साहेबांचा विचार आणि पवार साहेबांची तत्व हे रामदास आठवले साहेबांना माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. एक रामदास आठवले सारखा नेता या आरपीआयचा या राज्याचा मंत्री होतो, त्याला ताकद देण्याचं काम पवार साहेबांनी केलं. कारण आंबेडकरांच्या विचाराचा एक कार्यकर्ता चळवळीतून उभा राहतो म्हणून त्यांना त्याप्रमाणे प्राधान्य दिलं. मला वाटतं की सत्तेमध्ये जाण्यापेक्षा विचाराची लढाई पवार साहेबांनी लढली. आता रामदास आठवले संविधान बाकीच्या सर्व गोष्टीचा घेऊन मला भीती आहे की उद्या या असलेल्या भाजपने संविधान बदललं तर रामदास आठवलेंची काय भूमिका असेल हा प्रश्नचिन्ह आहे. म्हणून मला वाटतं की त्यांनी पवार साहेबांचं प्रेम आहे, त्या प्रेमामध्ये त्यांनी त्याप्रमाणे वक्तृत्व केलेलं आहे. मला वाटतं की त्यांचं प्रेम आणि त्यांना जाणीव आहे की पवार साहेब असे नेते आहेत की ते देशामध्ये राज्यामध्ये नेतृत्व करतायत. त्याच्यावर त्यांनी निश्चितपणे महाराष्ट्राच्या नेत्याला हा बहुमान दिल्याबद्दल त्यांचा मी धन्यवाद मानेन. सुनेत्रा पवार बीडच्या पालकमंत्री आहेत, पण पंकजा मुंडे म्हणतात की त्यात काही फरक पडत नाही, मीच पालकमंत्री आहे. की सध्या महायुतीचं 3 पक्षाचं सरकार आहे. फार आलेलं असं वाटतं, परंतु प्रत्येकाला वाटतं की मीच मंत्री आहे, मीच पालकमंत्री आहे, मीच मुख्यमंत्री आहे. अशा प्रकारचं काम करण्याची पद्धत प्रत्येकाची असल्यामुळे वरून दाखवलेली एकवाक्यता असली तर प्रत्येकाला आपला अधिकार दाखवण्याचा, अधिकार गाजवण्याचा प्रयत्न सगळेजण करतात. मला वाटतं की या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी ज्यांना अधिकार दिलेले आहेत ते कोणाचे आहेत का नाही हे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारच्या असलेल्या मंत्र्यांनी खुलासा करावा. दिल्लीमध्ये जे जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे त्याला पाठिंबा असणार आहे. खरं म्हटलं तर नीटच्या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. सरकारने मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी केली गेली. जंतर मंतरवर या ठिकाणी आंदोलन होत आहे. 18 दिवस झाल्यानंतर सुद्धा त्या आंदोलनाकडे बघायचं नाही. हुकुमशाही ह्यालाच म्हणतात आणि या हुकुमशाहीच्या लढ्यामध्ये सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि अशा प्रकारची भूमिका घेतली. मला वाटतं या आंदोलनाला मागे सुद्धा आम्ही या नीटच्या परीक्षेवर आवाज उठवला होता. आता सुद्धा त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा निश्चित आहे. साहेब, आता तुम्ही नांदेड महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहात. नांदेडमध्ये जर बघितलं तर किनवट वाहून सोडलं तर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी कुठेच नाही. नांदेड शहरात आणि दक्षिणमध्ये जर बघितलं घराणेशाही त्या ठिकाणी दिसते. ही घराणेशाही संपणार का? ते संपली तर पक्ष वाढू शकेल वाटत नाही. मला वाटतं की नांदेडमध्ये वस्तुस्थिती आहे, प्रस्थापित नेत्यांचा जिल्हा म्हणून नांदेड ओळखलं जातो.
त्यांनी नेत्यांनी कार्यकर्ते कधी वाढवले नाही. आमच्यातले पण काही आता पक्षाचे नेते गेले असले तरी मला वाटतं की किनवट आणि आता आमचे अध्यक्ष आणि बाकीचे सगळे लोक आहेत, मी हाच चित्र बदलतोय आणि प्रयत्न करणार आहे की सामान्य कार्यकर्ता सुद्धा, मला खात्री आहे की जनतेमध्ये प्रचंड रोष आहे, त्या रोष हा 29 मध्ये निश्चितपणाने बाहेर निघेल. त्यासाठी पक्ष संघटना मजबूत करून सामान्य कार्यकर्त्याचा पक्ष आणि सामान्य कार्यकर्ता सुद्धा नेतृत्व करू शकतो असा प्रयत्न नांदेडमध्ये करून राष्ट्रवादीची शरद पवार पक्षाची नांदेड जिल्हा उभा करण्याचा 100% येत्या काळामध्ये प्रयत्न करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये जाऊन याच्यावर आपली काय प्रतिक्रिया? पुढे दिल्लीत जावं असं अशी चर्चा आहे हो. केंद्रामध्ये मंत्रिपद केंद्रामध्ये मिळेल. मंत्रिपद मिळेल असं अनेक जण चर्चा करत आहेत. थोडं विचारलं. असं आहे की आम्ही त्या दिवशी सांगितलं, महाराष्ट्राचे पंतप्रधान म्हणून जर महाराष्ट्राच्या असलेल्या एखाद्या नेत्याला मिळत असेल पंतप्रधान पद तर आमच्या महाराष्ट्राच्या त्यांना शुभेच्छा आहे. पक्ष चौकटीपेक्षा महाराष्ट्रामधला नेता जर पंतप्रधान होत असेल तर त्याला आमच्या शुभेच्छा आहे. त्या दिल्लीमध्ये